बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला। पारवे यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि मुंबईत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केलाय। दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नागपूर विमानतळावर आमदार राजू पारवेंचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं। 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र पारवेंच्या मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये हुकुमशाही असल्याचं म्हणत टीका केलेली आहे। मोदीचा जो नारा आहे 400 पार, त्याच्यामध्ये आपला रामटेक सुद्धा राहील। कधी भरणार आहे तुम्ही? 27 तारखेला नामांकन अर्ज भरणार। गडकरी साहेबांनी माझा अर्ज सोबतच तुमची लिस्ट आली नाही अजून, कधी येणार? कधी काळी आपण लिस्ट आज येईल ना। माझं स्वप्न रामटेक लोकसभा क्षेत्र सुद्धा आहे। ज्या पद्धतीने आता रामटेकचा विकास करण्याचं स्वप्न मी बघितलं आहे, या क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हेच मत मी घेऊन आज पक्षामध्ये मी प्रवेश केला आहे। ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आणि झुंडशाही पक्षामध्ये सुरू होती ते मला मान्य नव्हती। मी वारंवार पक्षश्रेष्ठीकडे सांगितलं होतं, त्याची कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही, त्याच्यामुळे मला पक्ष सोडावा लागला।